नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाज्योतीकडून जर बघितलं पूर्व प्रशिक्षण 2025-26 करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना जी आहे ते याच्या संबंधित एक परिपत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. त्यासोबतच बघा टी-आर-टी-आय आणि सारथीचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल याची पण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ संदर्भात देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेटबद्दल सर्वप्रथम माहिती तुम्हाला मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 6/1/2026 या तारखेला जर बघितलं तर एक परिपत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. आता बघा या परिपत्रकमध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया. विषयमध्ये काय देण्यात आलेलं आहे बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क, संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र येथील परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2025-26 करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाच्या सूचनाबद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. जे की बघा सन 2025-26 या आर्थिक वर्षात महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क, संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र येथील परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर दिनांक 15/12/2025 रोजी प्रसिद्ध करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना देण्यात आलेले होते. जे की बघा विद्यार्थ्यांची जी निवड यादी आहे ते महाज्योतीच्या संकेतस्थळावर 15/12/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता बघा त्यास खाली जर बघितलं, तथापि काही कारणास्तव सदर प्रशिक्षणाकरिता निवड झालेले विद्यार्थी संबंधित प्रशिक्षण संस्थेत अद्याप रुजू झालेले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना दिनांक 10/1/2026 रोजी पर्यंत प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता शेवटची संधी देण्यात येत आहे. तसेच बघा दिनांक 10/1/2026 रोजी नंतर रिक्त असलेल्या जागांकरिता प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. बघा यामध्ये महत्त्वाचं काय सांगण्यात आलेलं आहे की प्रशिक्षणाकरिता निवड झालेले जे विद्यार्थी आहे त्यांना जर बघितलं तर अजूनपर्यंत ते रुजू झालेले नाही. तर बघा अशा विद्यार्थ्यांना जर बघितलं दिनांक 10/1/2026 रोजीपर्यंत जर बघितलं तर प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता शेवटची संधी देण्यात येत आहे. बघा जेवढे काही विद्यार्थी निवड झालेले आहे आणि अजूनपर्यंत जर बघितलं ते प्रशिक्षणाकरिता रुजू झालेले नाहीत, तर अशा उमेदवारांना शेवटची संधी म्हणून 10/1/2026 या तारखेपर्यंत जर बघितलं तर बोलवण्यात आलेला आहे. आणि बघा 10/1/2026 नंतर जर बघितलं तर रिक्त असलेल्या जागांकरिता प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजेच की जेवढे काही वेटिंग लिस्ट मधील उमेदवार आहेत तर तशा विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी दिल्या जाणार आहे. म्हणून जेवढे काही वेटिंग लिस्ट करिता उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असेल. म्हणजेच की 10/1/2026 रोजी निवड झालेल्या उमेदवारांनी जर का हजेरी लावली नाही तर बघा नक्कीच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. तर बघा अशा प्रकारची जर बघितली तर महत्त्वाची जी अपडेट आहे ते महाज्योतीकडून आपल्याला 6/1/2026 या तारखेला मिळालेली आहे. आता बघा महत्त्वाचं जर बघितलं आपण तर टी-आर-टी-आयचा जर बघितलं तर काही कोर्सचा जो रिझल्ट आहे तो बाकी आहे. आणि त्यासोबत जर बघितलं सारथीचा तर संपूर्ण जो कोर्स बद्दलचा रिझल्ट आहे, म्हणजे की बघा एम-पी-एस-सी असेल, पोलीस असेल, मिलिटरी असेल, तर अशा भरपूर कोर्सचा जो रिझल्ट आहे तो बाकी राहिलेला आहे. तो अद्याप अजूनपर्यंत जर बघितलं तर वेबसाईटवरती आणि त्याबद्दलची काहीच अपडेट आपल्यापर्यंत मिळालेली नाही आहे. तर बघा त्याचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल याची माहिती जर बघितली तर आजच्या म्हणजेच की बघा या जानेवारीच्या महिन्याच्या एंडपर्यंत या दोन्ही याचं जर बघितलं रिझल्ट लागणे अपेक्षित आहे. आणि त्याकडून जर बघितलं जशी की अपडेट आपल्यापर्यंत मिळेल तशी मी माहिती तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती देणारच आहे आणि त्यासोबतच व्हिडिओ संदर्भात म्हणजेच की माहिती देणार आहे YouTube चॅनलवरती. म्हणून तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्रामला पण जॉइन होऊन जा, जेणेकरून संपूर्ण भरतीच्या अपडेटबद्दल तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळत राहील. आणि ज्या कोण्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तर अशा उमेदवारांसाठी लास्टची संधी जी आहे देण्यात आलेली आहे. 10 जानेवारी 2026 ही लास्ट तारीख जी आहे तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना माहिती पडेल. तर बघा अशा प्रकारची याची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जर का आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.